नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमात आपण मागच्या सत्रांमध्ये विचार ह्या बाबतीत डॉक्टर सचिन यांच्याकडून बरीचशी माहिती घेतलेली आहे. डॉक्टर सचिन आजही आपल्याबरोबर इथे उपस्थित आहे. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या 4-5 सत्रांमध्ये आपण पाहत आलेलं की विचारांबद्दल तुम्ही आम्हाला विस्तृत माहिती दिली. चेतना चक्र जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली. त्यानंतर तुम्ही मन ह्याच्याबद्दलही सांगितलं की मनाचा कितपत त्याच्यामध्ये भार आहे आणि बुद्धीबद्दलही सांगितलं. आधी वाटायचं की फक्त मन आहे, नंतर बुद्धीला तुम्ही असा एक शब्द वापरला की तो एक ब्रेक देणारा आहे. जी स्पीड आहे मनामध्ये, विचारांची जी स्पीड आहे त्या स्पीडला एक ब्रेक, एक थांब असा देणारा त्याचं कार्य आहे. तर बुद्धी ह्याच्या व्यतिरिक्तही अजून काही कार्य करते का, किंवा त्याची काही अजून विशिष्ट काही अशा शक्ती आहेत का? येस, डेफिनेटली, निश्चितच आहे. बुद्धी फार महत्त्वाचा घटक आहे आत्म्याचा. तसं बघायला गेलं की आत्मा एक ऊर्जा आहे. जसं हे शरीर आहे, एक संघ आहे, पण 2 हात आहेत, 2 पाय आहेत, मधलं शरीर आहे, डोकं आहे. तसंच आत्म्याचे पण ह्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्याच्या प्रमुख ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये आपण मनाबद्दल पाहिलं, जी निर्मिती शक्ती आहे, विचार निर्माण करणारी शक्ती. आणि मग बुद्धीबद्दल आपण पाहिलं की मन जर आपलं पळत असेल, जसं तुम्ही बघितलं की हल्ली लोकांच्या मनामध्ये भरपूर विचार येतात. भरपूर म्हणजे एवढे विचार ते थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते थांबत नाही. ह्यालाच आम्ही टेन्शन म्हणतो. टेन्शन म्हणजे एखादा विचार पुन्हा पुन्हा तुमच्या मनामध्ये येत असेल आणि तुम्हाला माहिती आहे का विचार योग्य नाही आहे, ह्या वेळेला योग्य नाही आहे आणि एवढा विचार करणं ठीक नाही, तो थांबवला पाहिजे, पण आपण थांबवू शकत नाही. तर त्यावेळेला बुद्धीचा रोल येतो आणि आपण पाहिलं की बुद्धी एक प्रकारचं ब्रेकचं काम करतं आणि त्या विचारांना ज्ञानाच्या आधारावर थांबवू शकते, शांत करू शकते. तर बुद्धीचं ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काम आहे. जसं आपण बघितलं मागच्या सत्रामध्ये की बुद्धीमध्ये ज्ञान साठलेलं असतं. अशी एक म्हण आहे की शेरनी के दूध के लिए सोने का बर्तन चाहिए. तर ईश्वराचं जे ज्ञान आहे, परमात्मा पिताने जे आम्हाला ईश्वरीय ज्ञान दिलेलं आहे या वेळेला, तर ते ज्ञान शेरणीच्या दुधापेक्षा पण श्रेष्ठ आहे. आता शेरणी म्हणजे वाघिणीचं दूध कोण काढणार, आणि ते काढल्यावर ते सांभाळण्याचं ताकद असणारं भांडं पण तसंच असलं पाहिजे. तर ते भांडं म्हणजे बुद्धी आहे. म्हणून आम्ही बघतो की भरपूर लोक आमच्याकडे येतात, पण हे ज्ञान जास्त लोकांच्या बुद्धीमध्ये राहत नाही, कारण ती बुद्धीची ती क्षमता पण असली पाहिजे. नेव्हरदलेस ह्याच्या व्यतिरिक्त मी म्हणेन की आपण रोज जर मेडिटेशनचा अभ्यास करत गेलो तर हळूहळू आम्ही असं पाहिलं आहे की बुद्धीचं पात्र आहे ते स्वच्छ व्हायला लागतं जसं ज्ञान आतमध्ये गेलं. आणि याचं उदाहरण आम्ही देतो की एका बकेटमध्ये समजा गढूळ पाणी असेल, कारण ह्या वेळेला तुम्ही बघितलं तर क्वचितच तुम्हाला असा व्यक्ती एखादा मिळेल की ज्याच्या बुद्धीमध्ये निरंतर शुद्ध आणि पवित्र विचार येत आहेत. कारण कलियुगाच्या अंतिम समयी आपण आहोत, चारी बाजूला निगेटिव्हिटी आहे. तर मेजॉरिटी लोकांच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहेत, व्यर्थ विचार आहेत. तर गढूळ पाणी बकेटमध्ये ऑलरेडी आहे. आता त्याला जर आपल्याला दूर काढायचं आहे तर काय करावं लागेल? तर त्याची विधी आम्हाला परमात्म्याने जी सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही शुद्ध पाणी फोर्सने टाकत चला. जसं ते शुद्ध पाणी त्या बकेटमध्ये किंवा त्या पात्रामध्ये येत जाईल तर गढूळ पाणी आपोआप दूर होत जाईल. याच प्रकारे निरंतर जेव्हा आपण रोज ईश्वरीय ज्ञानाचा प्रवचन किंवा मनन चिंतन करायला लागतो तर हळूहळू आम्ही बघितलं आहे की ते गढूळ पाणी किंवा अशुद्ध आणि अपवित्र विचार हळूहळू दूर व्हायला लागतात. म्हणून राजयोगामध्ये, ब्रह्माकुमारीमध्ये रोज एक प्रवचन असतं ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो. म्हणजे परमात्म्याने जे ज्ञान दिलं ते ज्ञान आम्ही रोज 1 तास ऐकतो. तर ते ऐकल्याने काय, आणि ह्याचं फीडिंग रोज सकाळी होतं जेव्हा आपलं मन एकदम शांत असतं, आत्मा फ्रेश असते, रात्रभर झोपून सकाळी एकदम पवित्र व्हायब्रेशन वातावरणामध्ये पवित्रतेचे असतात. त्यावेळेला जेव्हा आपण स्वतःला फीडिंग देतो तर त्यावेळेला आत्मा एक प्रकारचे ब्लॉटिंग पेपरचं काम करतं. म्हणजे ब्लॉटिंग पेपर ज्या प्रकारे एखादं इंक किंवा शाई शोषून घेतो त्या प्रकारे हे ज्ञान सरळ खेचून घेतो आणि ते आपल्या बुद्धीमध्ये राहतं आणि हळूहळू मग बुद्धी स्वच्छ व्हायला लागते. आणि जेव्हा आपली बुद्धी एवढी शक्तिशाली बनते की त्याच्यामध्ये हे संपूर्ण ईश्वरी ज्ञान निरंतर स्थिर व्हायला लागतं, तर त्या बुद्धीला आम्ही म्हणतो प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड ज्ञान साठलेलं आहे ती बुद्धी प्रज्ञा. होतं काय
की सगळ्यांना माहिती असतं की हे केलं नाही पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, पण माहीत असून सुद्धा जर ते वेळेवर नाही आठवलं तर त्या ज्ञानाचा काही फायदा नसतं. आणि प्रज्ञा तिथे काम करते. प्रज्ञा तुम्हाला योग्य वेळी योग्य ज्ञान आठवण करून देते, तेव्हा त्याला आम्ही प्रज्ञा म्हणतो. आणि त्याला विशेष एक सुंदर नाव आहे, त्याला म्हटलेलं आहे ऋतंभरा प्रज्ञा. त्याचं पूर्ण नाव आहे ऋतंभरा प्रज्ञा. आता हा रितम हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे आणि इंग्रजीचा रिदम शब्द आहे हा रितमपासून आलेला आहे. रिदम म्हणजे तुम्ही एका लयीवर चालत असतात. ह्या विश्वामध्ये ज्या तरंग आहेत त्या तरंगाबरोबर तुमची फ्रिक्वेन्सी चाललेली असते, किंवा परमात्म्याचे जे विचार असतात आणि तुमचे विचार असतात ते एका फ्रिक्वेन्सीमध्ये असतात. त्यामुळे तुमच्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये योग्य वेळी तो विचार येतो आणि योग्य वेळी तो विचार आल्यावर त्या विचाराद्वारे किंवा त्या ज्ञानाद्वारे तुम्ही परिस्थितीवर विजय प्राप्त करता आणि तुम्ही नेहमी विजयी बनता, जीवनामध्ये सफल बनता. पण हे तेव्हा होतं जेव्हा आपली बुद्धी ईश्वरीय ज्ञानाने भरपूर झालेली आहे, तृप्त झालेली आहे. त्या बुद्धीला आम्ही प्रज्ञा म्हणतो. तर पहिलं फंक्शन आम्ही बघितलं ब्रेक लावणं, मन जर पळत असेल. दुसरं प्रज्ञा, जे योग्य वेळी तुम्हाला ईश्वरी ज्ञान आठवण करून देते की ह्या वेळेला हा विचार केला पाहिजे आणि तुमची त्याच्यामध्ये विजय प्राप्त होते. बुद्धीचं आणखीन एक महत्त्वाचं फंक्शन जे आहे ज्याला आपण म्हणतो विवेक. विवेक हा शब्द पण अपूर्ण शब्द आहे. तो पूर्ण शब्द आहे सत असत विवेक बुद्धी. आपण हा शब्द ऐकतो की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, बरोबर काय आणि वाईट काय, हे सांगणारी जी बुद्धी असते त्याला आम्ही म्हणतो सत असत विवेक बुद्धी. आणि ही बुद्धी आपल्याला नकारात्मक कार्यांपासून परावृत्त करते की हे कार्य तुम्ही करू नये आणि आपल्याला तिथे थांबवण्यासाठी मदत करते. तर हे पण बुद्धीचं एक फंक्शन आहे आणि फार महत्त्वाचं फंक्शन आहे. सध्या आम्ही बघतो की हा जो विवेक आहे आपला, जो प्रत्येक व्यक्तीकडे असतो, जन्मजात असतो, पण सध्या आम्ही बघतो की लोक जागृतपणे या विवेकचा खून करतात. तर सुरुवातीला तर तुम्हाला सांगतो अरे करू नकोस, हे चुकीचं आहे, असं बरोबर नाही आहे केलेलं, पण हळूहळू आपण त्याचं ऐकत नाही आणि त्याला दाबून टाकतो आणि हळूहळू मग हा विवेक तुम्हाला सिग्नलच देत नाही, मग सांगणंच बंद करतो. आणि मग व्यक्ती अशा स्टेजमध्ये पोहोचतो की त्याला कळतं, हे त्याला असं वाटतच नाही की तो काही चूक करतो आहे. तो जस्टिफाय करायला लागतो की नाही हे असंच झालं पाहिजे, कारण त्याचा विवेक संपलेला असतो. तर हे सध्या आम्ही बघतोय ज्या प्रकारे भ्रष्टाचार चाललाय चारी बाजू. लोकांना माहिती आहे चुकी, पण लोक त्याला नॅचरल म्हणायला लागले. मी तर एका ऑफिसमध्ये असं पाहिलं की एका ऑफिसमध्ये आम्ही गेलेलो तर तिथे एका व्यक्तीने सांगितलं की हा व्यक्ती फार प्रामाणिक आहे. मी म्हटलं असेल, हल्ली फार कमी लोक असतात, पण काम झाल्यावर त्याने त्याला जे द्यायचं ते दिलं. तर मला आश्चर्य वाटलं की हा म्हणाला प्रामाणिक आहे, मग ह्याने हे स्वीकार कसं काय केलं. तर मी त्याला विचारलं की तुम्ही म्हणालात की हा व्यक्ती प्रामाणिक आहे, तर ते मला म्हणाले तू कुठल्या दुनियेत राहतो, प्रामाणिक म्हणजे जो पैसे घेऊन काम करतो तो प्रामाणिक. तर आपल्या व्याख्या पण बदललेल्या आहेत आणि लोक ह्याला नॅचरल समजतात की एवढं तर चालतं, एवढं नाही केलं तर काम कसं होणार वगैरे वगैरे. म्हणजे लोकांनी व्याख्या बदललेल्या आहेत, सगळ्या व्हॅल्यूजच्या, दिव्य गुणांच्या व्याख्या बदललेल्या आहेत. रागावल्याशिवाय काम होत नाही, थोडं दिल्याशिवाय आपलं काम होऊ शकत नाही. हे केव्हा होतं, जेव्हा आपण विवेकचा खून करतो. आणि हे आता जास्त होत चाललेलं आहे. त्यामुळे चुकीच्या कर्मांना पण आपण योग्य ठरवतो. हे विवेकचं काम आहे. पण हा विवेक जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही वाचलेले असता, तुमच्यापासून निगेटिव्ह कर्म किंवा नकारात्मक कर्म होत नाही. तर हे तिसरं फंक्शन बुद्धीचं आहे. बुद्धीचं आणखीन महत्त्वाचं फंक्शन म्हणजे तुम्हाला जर एखादा घटना सांगितली, एखादी स्टोरी सांगितली, जसं तुम्ही इथे बसलेला आहात आणि मी तुम्हाला सांगितलं की आमच्या गावी असं असं घर आहे, त्याच्या मागे नदी वाहते आहे. तर तुम्ही म्हणता ओ आय सी, असं आहे का, हां मी पाहते आहे. तुम्ही इथे बसलेला आहात, पण तुमची बुद्धी एक चित्र तयार करत असते मनामध्ये. तर हे चित्र करणे किंवा पाहणे हे पण बुद्धीचं काम आहे. म्हणून बुद्धीला तिसरा नेत्र पण म्हटलेलं आहे. बुद्धी इज अ थर्ड आय किंवा विजडम म्हटलेलं आहे याला इंग्रजीमध्ये. तर हे देखील बुद्धीचं काम आहे. तर बुद्धी फार सूक्ष्म आहे
आणि बुद्धी वेगवेगळी कार्य करते. पण ह्या सर्व बुद्धींना एका शब्दामध्ये जर आपण म्हटलं तर त्याला शास्त्रामध्ये जे भगवद्गीते म्हटलेलं आहे की प्रीतबुद्धी किंवा ईश्वरीय बुद्धी ही सर्वश्रेष्ठ बुद्धी आहे. आणि ज्या निगेटिव्ह बुद्धी आपण बघितलं त्याला पत्थर बुद्धी म्हटलेलं आहे. पत्थर बुद्धी आणि ईश्वरीय बुद्धी किंवा प्रीतबुद्धी. आणि त्यामुळे जे गायन आहे की प्रीतबुद्धी विजयंती आणि पत्थर बुद्धी विनश्यंती किंवा संशय बुद्धी विनश्यंती आणि त्या व्यक्तीचा नाश होतो. तर अशा प्रकारे बुद्धी मनावरच नियंत्रण करत ठेवत नाही, परंतु बुद्धी योगाद्वारे परमात्म्याकडून शक्ती आणून ते स्वतःला आत्म्याला श्रेष्ठ मार्गाकडे घेऊन जाते. डॉक्टर साहेब, किती छान तुम्ही सांगितलं की मनालाच कंट्रोल करत नाही, परंतु स्वतःला परमात्म्याबरोबर जोडून आत्म्याला सुद्धा भरपूर शक्तिशाली बनवते. डॉक्टर साहेब, जेव्हा तुम्ही आम्हाला चेतना चक्र सांगितलं तर त्यावेळेला तुम्ही उल्लेख केलेला होता की विचार आणि नंतर त्याच्यानंतर त्याची वृत्तीमध्ये निर्माण आणि मग स्मृतीमध्ये निर्माण, हे सगळं होत असताना मला हे जाणून घ्यायचं आहे की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही आहे का? कारण मन आजपर्यंत हाच विचार होता की फक्त विचार येतात, ते मनामध्ये येतात आणि त्याच्यातच सगळं काही होतं, परंतु तुम्ही बुद्धीचंही स्पष्टीकरण दिलं. अजूनही असं काही आहे का? येस, डेफिनेटली आहे. भारतामध्ये जसं आपण पाहिलं की भारत हा आध्यात्मिकतेमध्ये पूर्ण विश्वाचा गुरु आहे आणि आध्यात्मिकमध्ये सखोल विचार भारताने जे दर्शनशास्त्र आहे जे भारताने दिलेलं आहे. कारण भारतामध्ये खोल स्वतःमध्ये जाऊन ऋषीमुनींनी याच्यावर तपस्या करून फार विशाल दृष्टिकोनातून याला पाहिलेलं आहे. आणि जे आपण बघतोय आता जे चेतना चक्र किंवा चित्तामध्ये ज्या गोष्टी असतात किंवा आपण ज्याला म्हणतो आत्मा किंवा रूह किंवा सोलमध्ये ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण पाहिली. तर त्याच्यामध्ये मन पाहिलं, मनोदशा पाहिले, भावना पाहिल्या, वृत्ती किंवा ज्याला दृष्टिकोन म्हणतो किंवा कर्म कसे होतात, स्मृती, ह्या गोष्टी आपण पाहिल्या आणि बुद्धीचे वेगवेगळे फंक्शन पाहिले. आणि याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची शक्ती जी आम्हाला ईश्वराने परमात्म्याने सांगितलं ती म्हणजे ती आपण ऐकली असेल, पण ती सगळ्यात महत्त्वाची शक्ती जसं मन आणि बुद्धी आहेत तशीच ही शक्ती महत्त्वाची आणि त्या शक्तीचं नाव आहे संस्कार. तर संस्कार ही पण आत्म्याची फार मोठी शक्ती आहे. आणि आपल्या जे सिरीजचं नाव आहे की विचार बदला जग बदलेल, त्याच्यामध्ये संस्कार शक्ती ही फार महत्त्वाचं काम करते. तर कोणते विचार केल्याने कोणते संस्कार आपण बनवले तर आपलं जग बदलू शकतं, तर ते आपण ह्या संस्कार शक्तीच्या योग्य वापराद्वारे शिकू शकतो. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की कोणत्या विचारांनी, तर असे कोणकोणते विचार असतील जे गरजेचे आहेत? कारण आता आपण बघतो की इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे. आदरणीय अण्णा हजारेजींनी पण हा प्रकार आणलेला आहे. तर फक्त विचारांचीच एक अलटापलट केली किंवा त्याला बदल ट्रान्सफॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो, हे नुसतंच गरजेचं आहे का? जसा तुम्ही उल्लेख केला संस्काराचा, तर त्याचाही उल्लेख तीही गरजेची आहे. तर काय एक्झॅक्टली लोकांमध्ये विचार असले पाहिजे किंवा काय केलं पाहिजे जेणेकरून संस्कार ही बदलतील? संस्कार या शक्तीला पहिला आपण समजून घेतलं पाहिजे. संस्कार 16 प्रकारचे आपल्या भारतीय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. संस्कार म्हणजे ती शक्ती जी ऑटोमॅटिक काम करते. माझ्याकडे भरपूर पेशंट जेव्हा येतात समुपदेशनाला तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही असे काय, नाही डॉक्टर साहेब काय करू, माझे ना संस्कारच तसे आहेत. तुम्ही वाईट म्हणू नका, माझा रागाचा संस्कार आहे किंवा माझा मूड ऑफ करण्याचा संस्कार आहे किंवा माझा रडण्याचा संस्कार आहे. तर लोकांना माहिती आहे संस्कार आहेत आणि हे ऑटोमॅटिक काम करतात. तर संस्कार ही अशी शक्ती आहे, जर ती चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला दोस्त बनवलं तर हे ॲटोमॅटिक तुमच्याकडून चांगले कर्म घडत राहणार. आणि जर तुमचे संस्कार नकारात्मक असेल तर ऑटोमॅटिक न चाहते हुए भी, म्हणजे तुमची इच्छा नसेल तरी देखील तुमच्याकडून ते नकारात्मक कर्म करत राहणार. तर संस्कार म्हणजे जी ऑटोमॅटिक काम करते ती शक्ती आणि फार महत्त्वाची शक्ती आहे. तर संस्काराचे पण वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोक जे समजतात की काय करू, माझे संस्कारच असे आहेत, जेव्हा हा शब्द प्रयोग ते वापरतात तेव्हा जास्त करून ते नकारात्मक संस्काराबद्दल बोलत असतात. आणि सध्या सगळ्यात मोठा जी समस्या सगळ्यात आहे की लोकांनी हार मानलेली आहे की माझे संस्कार कधी बदलू शकत नाही, किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा स्वभावाला औषध नाही आहे. हे सगळी मान्यता आहे, बिलीफ आहेत, पण हे फक्त
आपण एक संकुचित दृष्टिकोनातून बघतो तेव्हा आपले दिसतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण संस्कार आहेत जे आम्हाला परमात्म्याने सांगितले आहे. तर परमात्म्याने आम्हाला सांगितले आहे की प्रत्येक व्यक्ती, ज्याला म्हणतो प्रत्येक आत्मा, ही जेव्हा आपल्या घरी असते, परमधाम जिथून आपण या सृष्टीवर आलेलो आहे, तर त्याला अनादि संस्कार आम्ही म्हणतो. तर त्या अनादि संस्कारामध्ये प्रत्येक आत्मा ही संपूर्ण पवित्र आहे आणि सर्व शक्तीने भरपूर आहे. जेव्हा ती आपल्या घरात मुक्तिधाममध्ये किंवा परमधाममध्ये किंवा शांतीधाम किंवा ज्याला सोल वर्ल्ड म्हटलेलं आहे तिथे असते. तर हे महत्त्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक आत्मा अनादि रूपामध्ये संपूर्ण आहे. दुसरं, जेव्हा आपण या सृष्टीवर पहिल्यांदा येतो तेव्हा आपल्याकडे पवित्रतेची शक्ती असते, ते आदि संस्कार आहे. तर अनादीनंतर आदि संस्कार, ते संस्कार पण प्युरिटीचे असते, ते आपण सुख स्वरूप असतो. तर ते संस्कारामध्ये पण आपण सुख स्वरूप असतो, आनंद स्वरूप असतो, सुख आणि शांती दोघांचा. नंतर मग द्वापार युगापासून आपल्यामध्ये जेव्हा आपण आपली शक्ती गमावतो, तर एक एक ज्याला म्हणतो ॲक्वायर्ड संस्कार, म्हणजे इथे आल्यावर देहाभानामध्ये आल्यामुळे जे आपण संस्कार शिकतो ते नकारात्मक संस्कार, जसं आपण आता वर्णन करतो. नंतर चौथे संस्कार जे असतात की ह्या वेळेला जेव्हा परमात्मा ईश्वर आपल्याला ज्ञान देतो, त्या ज्ञानाच्या आधारावर आपण जे संस्कार धारण करतो ते आहेत ईश्वरीय संस्कार. आणि हे ईश्वरीय संस्काराच्या आधारे आपण आपले विचार एवढे श्रेष्ठ बनवतो की आपले जे विचार असतात ते परमात्म्यासारखे चालायला लागतात. आणि ही फार मोठी अवस्था आहे की परमात्मा समान बनणं. जैसा परमात्मा वैसे उसका बच्चा. बायबलमध्ये फार सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात गॉड क्रिएटेड ही चिल्ड्रन इन हिज ओन इमेज. माना जैसा भगवान है वैसे उसके बच्चे भी है. पर किस आधार पर? जब परमात्मा के विचार और हमारे विचार उसमें एक यूनिटी हो जाती है, हम भी वही सोचते जो परमात्मा. तो यहाँ पर विचारों का महत्व है कि जब हमारे विचार निरंतर परमात्मा के याद में हम रहते हैं आणि परमात्म्याचे जे विचार आहेत तेच विचार आपल्या मनामध्ये पण येत राहतात, तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं जग पण तसं सुंदर व्हायला लागतं. डॉक्टर साहेब, किती सुंदर तुम्ही ही गोष्ट मांडली आमच्यासमोर की परमात्म्याने ही सृष्टी रचलेली आहे आणि या सृष्टीवर तो आपलीच प्रतिकृती निर्माण करत आहे. आत्ता जेव्हा की समाजामध्ये इतकी हताशा आहे, निराशा आहे, जेव्हा की तुम्ही मगाशी शब्द वापरला होपलेस झालेले आहेत सगळे, तर अशा वेळेला नक्कीच ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत जी हा मेसेज येतोय की परमात्मा प्रत्येकाला आपल्या समान बनवतोय, तर अशा वेळेला मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या संस्थेमध्ये असं काय शिकवलं जातं जेणेकरून व्यक्ती आता त्या गोष्टींचा किंवा त्या पद्धतीने विचार करून स्वतःच्या जीवनाला एक सुखमय जीवन बनवू शकतो. तर अशी काही पद्धती आहे का किंवा असं काही प्रक्रिया आहेत का ज्या एखादी व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती करू शकते? येस, ॲब्सोल्युटली. मी स्वतः डॉक्टर आहे, समुपदेशन करतो, भरपूर लोक मला भेटायला येतात. तर जसं तुम्ही आता म्हणाल एकदम होपलेस केसमध्ये येतात, म्हणजे जे एकदम आत्महत्येच्या विचारामध्ये आहेत, औषधं ज्यांची चालू आहेत, निराश झालेले आहेत, भरपूर असफलता त्यांच्या जीवनामध्ये आल्या किंवा संबंधामध्ये त्यांना दुःख मिळालेलं आहे. तर अशा अवस्थेत जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा ते काही ऐकण्याच्या अवस्थेमध्ये नसतात किंवा समाजाने त्यांना झिडकारलेलं आहे. आम्ही बघतो आमच्याकडे दारू पिणारे लोक आहेत, तर त्याला दारुड्या, हा बेवड्या आहे किंवा हा कधी सुधारणार नाही, हा असाच राहणार, म्हणजे स्वतःच्या नजरेत पण पडलेले असतात आणि समाज पण त्यांना घृणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतात. तर अशा लोकांना जेव्हा आम्ही सांगतो की परमात्मा किंवा परमेश्वर ईश्वर आपल्याला स्वीकार करतो की मुला तू जो आहेस, जसा आहेस तू माझा आहेस, फक्त एकाच शब्दाने, आणि तू अनादि रूपामध्ये पवित्र आहेस. वर्तमान अवस्थेमध्ये आपल्या कर्मामुळे जे काय आपल्याकडून चुका झाल्या असेल, जाणीवपूर्वक किंवा अजाणीवपूर्वक, त्याच्यामुळे आपली अवस्था झालेली आहे. पण जसं परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये वचन दिलेलं आहे की सर्व धर्मान्य परित्यज मामेकम शरणम व्रज, तसं आपण आपल्या चुकी सर्व परमात्म्याला समर्पित करून जेव्हा त्याच्या स्मृतीमध्ये राहतो आणि ती परमात्म्याची शक्ती आपल्यामध्ये फ्लो व्हायला लागते. तर आमचा असा अनुभव आहे, इतके पेशंट आम्ही पाहिलेले आहेत की जे 40-40 वर्ष दारू प्यायचे किंवा सिगरेट प्यायचे किंवा आणखीन त्यांना अशा काही सवयी होत्या, राग होता भरपूर किंवा आणखीन आजार होते, ते आम्ही बघितलं आहे. आम्ही असे पण लोक बघितले ज्यांनी मर्डर केलेले आहेत, जे क्रिमिनल्स आहेत. आमच्याकडे असे क्रिमिनल्स पण आलेले आहेत आणि ते बदललेले आहेत.
तर हे परमात्मा शक्तीशिवाय शक्य होत नाही. तर जेव्हा परमात्म्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते आणि परमात्म्याचं प्रेम ते अनुभव करतात राजयोग ध्यानामध्ये, तर ते राजयोग ध्यान आणि ईश्वरीय ज्ञान या दोघांच्या आधारे आम्ही बघितलं की ते स्वतःचे अनादी आणि आदी संस्कार जे आपण पाहिलं ते जागृत करतात ज्ञानाच्या द्वारे. आणि त्यांना कळायला लागतं की नाही, मी जरी आता असलो पण मी अनादी रूपामध्ये परमात्म्याची संतान आहे, आदी रूपामध्ये पवित्र आहे, संपूर्ण सुखी आहे. आणि त्यांची बुद्धी जी अगोदर चुकीचा निर्णय द्यायची, जी स्वतःला निगेटिव्ह विचार द्यायची, ती हळूहळू स्वच्छ व्हायला लागते आणि त्यांच्याकडून श्रेष्ठ कर्म व्हायला लागतात. जे पहिले पाप कर्म करायचे ते आता पुण्य कर्म करायला लागतात. आणि हळूहळू एका दिवसामध्ये नाही पण हळूहळू काही महिन्यांनी आणि वर्षांनी आम्ही बघतो ती व्यक्ती संपूर्णपणे बदललेली असते. तर हा चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. माझ्याकडे असे भरपूर पुरावे आहेत की नियमित जर तुम्ही रोज राजयोग ध्यानाचा अभ्यास केला आणि ईश्वरीय ज्ञान जे रोज दिलं जातं त्याचं मनन चिंतन करून तुम्ही सेवामध्ये, ईश्वरीय सेवेमध्ये स्वतःला अर्पण केलं, तर हळूहळू आपला जो स्वमान आहे, जो आपण हरवलेला असतो सेल्फ रेस्पेक्ट, तो हळूहळू जागृत व्हायला लागतो. आणि जागृत होऊन तुमच्याकडून आतून अशी एक प्रेरणा मिळते की नाही, मी असा व्यक्ती नाही आहे. तर जी भारतामध्ये गोष्ट आहे की वाल्याचा वाल्मिकी, अशा केसेस आम्ही पाहिलेल्या आहे की टोटली गॉन केस. म्हणजे लोक एकदम हिडकारायची, ते लोक त्यांना सलाम ठोकायला लागले. असं परिवर्तन आम्ही बघितलेलं आहे. अशा भरपूर केसेस संपूर्ण भारतामध्ये मी पाहिलेले आहे. असे लोक होते जे 2-2 दिवस गटारामध्ये पडून राहायचे दारू पिऊन. मुलांना शिक्षणासाठी द्यायला त्यांना पैसे नव्हते पण दारू प्यायला ते पैसे वापरायचे. आपल्या युगलना किंवा मिसेसना मारायचे, जोडायचे. ते आता आदर्श पती म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांनी स्वतःचंच नाही दुसऱ्यांचं पण जीवन परिवर्तन केलेलं आहे. दर्शक हो, तुम्ही पाहिलं असेल की ह्या सर्व गोष्टींचा कदाचित जसं डॉक्टर साहेब म्हटले की इन्फॉर्मेशन आपल्याकडे फक्त माहिती होती, आपण ज्याला ज्ञान म्हणून समजत होतो, परंतु सत्य ज्ञान जे आहे हे आपल्याला फक्त ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेमध्येच मिळतं. ह्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी संस्थेकडे, सेवा केंद्राकडे भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. ह्याच सत्रामधील अनेक चर्चा पुढील चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.